शिकतोय. हो गया? कुछ दिनों से हम सीखता है आणि काही दिवसांपासून आम्ही शिकत आहोत कि राह के किनारे पड़ा हुआ बीज आणि रस्त्याच्या कडेला पडलेले बी ऐसा जमीन है आणि अशी जमीन आहे जहाँ शिकारी परिंदे आता है आणि ज्या ठिकाणी ते हिंसक पक्षी येतात और दानों को बीज को चुप कर चले जाता है. आणि त्या दाण्यांना त्या बियांना ते टिकून घेऊन जातात. Praise the Lord. हालेलुया. 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 और आगे चलते चलते हमने एक वचन लिया जो रोमियो का 1 अध्याय 21 वचन है. आणि पुढे चालता चालता आम्ही पुढे वचन घेतलं रोम अध्याय पहिला अध्याय 21 वचन पढ़ेंगे उस वचन. वचन वाचूया ते. रोमियो की किताब रोमकराचं पुस्तक रोमियो की किताब रोमन्स चैप्टर 1 वर्स 21. रोमकरात पहिला अध्याय 21 वचन वाचूया ते आपण. इस कारण कि खुदा को जानने पर भी उन्होंने खुदा के योग्य बड़ाई और धन्यवाद न किया, परंतु व्यर्थ विचार करने लगे, यहाँ तक कि उनका निर्बुद्धि मन अंधेरा हो गया. ज्योति सिस्टर फैन चाहिए. शालोन फैन नंबर 2 F2 लिखा है. F2 का बटन दबा. Praise the Lord. इधर देखिए इथे पहा. ये वचन से हमने ये वचन के करीबन 3 हिस्से हैं. आणि या वचनाचे जवळपास 3 भाग आहेत हमने 2 हिस्सों को सीखा आणि आम्ही 2 हिस्स्यांना शिकलो. और वो 2 हिस्से में हमने पहला बात सीखा कि खुदा को जानना आणि त्या 2 हिस्स्यांमध्ये पहिल्या हिस्स्यामध्ये आम्ही शिकलो की देवाला समजणं ओळखणं और खुदा के लायक बड़ाई और शुक्रगुजारी उन्होंने नहीं की. आणि देवाच्या लायकीचं उपकार स्तुती धन्यवाद त्यांनी केली नाही. Praise the Lord. हालेलुया. 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 और फिर दूसरा बात क्या सीखा? आणि त्या दुसरी गोष्ट काय पढ़ो शिकलो? वचन वापिस. इस कारण कि खुदा को जानने पर भी उन्होंने खुदा के योग्य बड़ाई और धन्यवाद न किया, हाँ. परंतु व्यर्थ विचार बस करने लगे. बातिल बातों में पड़ गए. परंतु ते व्यर्थ गोष्टींमध्ये पडले फालतू बातों में, आणि फालतू गोष्टींमध्ये व्यर्थ बातों में. व्यर्थ ये गोष्टींमध्ये 2 बातें हमने सीखी. आणि या 2 गोष्टी आम्ही शिकलो. Praise the Lord. हालेलुया. बातिल बातें क्या है? व्यर्थ गोष्टी काय आहेत? व्यर्थ बातें क्या है? व्यर्थ गोष्टी काय आहेत? फालतू बातें क्या फालतू है? गोष्टी काय आहेत? प्रभु ने हमको सिखाया हमारे अंदरूनी शहानपन के ख्यालात, आणि प्रभूने आम्हाला शिकवलं की आम्हाला आमच्या आतील शहाणपणाचे विचार, होशियारी के ख्यालात. हुशारीचे विचार. Praise the Lord. हालेलुया. 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 ये है बातिल बातें. आणि हे आहेत व्यर्थ गोष्टी. Praise the Lord. हालेलुया. 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 अभी इसी वचन के हम तीसरे हिस्से को देखने वाले आणि हैं. ह्या वचनाच्याच तिसऱ्या भागाकडे आम्ही पाहणार आहोत. पढ़िए सुजैन. यहाँ तक कि उनका निर्बुद्ध मन अंधेरा हो गया. हाँ, उनका निर्बुद्ध मन आणि त्यांचे निर्बुद्ध मन हृदय अंधेरा हो गया. आप पढ़ो मराठी में पढ़ना ब्रदर ताकि आप मराठी में ही ट्रांसलेट त्यांचे मूड अंधकाराने भरून गेले. मूड अंतकरण. प्रेज द लॉर्ड. मेरे बाइबल में बहुत और अच्छा लिखा है, मैं पढ़कर सुनाता हूँ. क्योंकि यद्यपि वे खुदा को जानते थे फिर भी उन्होंने उससे ना तो खुदा के उपयुक्त सम्मान और ना ही धन्यवाद दिया, वरन अनर्थ कल्पनाएं करने लगे और उनका दिल निर्बुद्ध हो गया और अंधकारमय हो गया. Praise the Lord. हालेलुया. इधर देखिए ते पहा. कुछ बाइबलों में इंग्लिश में लिखा है उनके दिल ना समझ हो गए. आणि काही भाषांतरामध्ये इंग्रजी भाषेत असे लिहिले की त्यांचे हृदय ते समजू शकले नाही, ते काही समजत नव्हते. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. हमारा तीसरा हिस्सा आज वचनों में यह है आणि तिसरा भाग आमच्या वचनाचा हा आहे कि उनका दिल ना समझ हो गया. की त्यांचं हृदय हे समजू शकलं नाही काही गोष्टी. किनका दिल? कुणाचं हृदय? जो लोग बातिल और फालतू और व्यर्थ बातों में पड़ गए. जे लोक व्यर्थ गोष्टींमध्ये निरर्थक गोष्टींमध्ये पडले, अडकले. Praise the Lord. और ये बातिल बातों में पढ़ने से, आणि व्यर्थ गोष्टींमध्ये पडण्याने, फालतू बातों में पढ़ने से, फालतू गोष्टीत पडण्याने, व्यर्थ बातों में पढ़ने से व्यर्थ गोष्टीत पडण्याने उनके दिल कैसे हो गए? त्यांचे हृदय कसे झाले? नासमझ.
नासमज झाले. उनके दिल कैसे हो गए? त्यांचे हृदय कसे झाले? उनके दिल कैसे हो गए? त्यांचे हृदय कसे झाले ना समझ. आणि समजू शकले नाही, काहीच कळत नाही. प्रेज द लॉर्ड. और यही तो हमारा पहले से मुद्दा है. आणि हाच तर आमचा पहिल्यापासून मुद्दा आहे. मुद्दा क्या है? मुद्दा काय कि आहे? राह के किनारे पड़ा हुआ बीज का जमीन वो है आणि जे रस्त्याच्या शेजारी पडलेल्या बी जी आहे ती जमीन ती आहे, जो सुनते तो है पर समझते नहीं. परंतु जे ऐकतात तर परंतु समजत नाही. यही हमारा मुद्दा है हाच आमचा मुद्दा आहे. कि सुनते हैं, परंतु ऐकतात, खुदा का वचन सुनते हैं, देवाचे वचन ऐकतात, समझते नहीं. समझत नहीं. क्योंकि बातिल बातों में पड़ने से उनके दिल ना समझ हो गए. कारण व्यर्थ गोष्टींमध्ये पडण्यामध्ये त्यांचे हृदय अटकलं, ना पडले ना समजले. आणि समजू समजू शकले. शकले नाही ते. त्यांच्या हृदयाने देवाच्या गोष्टी ते समजू समजू शकले शकले नाही. नाही. Praise the Lord. शिकारी परिंदे आए आणि हिंसक पक्षी आले और आकर के खुदा के वेदी पर के टुकड़ों को आणि येऊन त्या देवाच्या वेदीवरच्या मांसाच्या तुकड्यांना और खुदा के बातों को, आणि देवाच्या गोष्टींना, खुदा के वचनों को देवाच्या वचनांना चुप कर लेकर गए. आणि ते लपवून घेऊन गेले. Praise the Lord. Hallelujah. 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 खुदा की मर्जी समझ नहीं पाए. देवाची इच्छा समजू नाही शकले. खुदा मेरे जीवन से क्या चाहता है, आणि देव माझ्या जीवनाकडनं काय इच्छा करतो, खुदा मेरी जिंदगी को किस तरह से इस्तेमाल करना चाहता आणि है, देव माझ्या जीवनाला कशा पद्धतीने उपयोगी करू इच्छितो, खुदा मेरे जिंदगी को किस तरफ लेकर जाना आणि चाहता देव है. माझ्या जीवनाला कुठल्या मार्गात घेऊन जाऊ वे इच्छितो. खुदा के वचन को जो बीज है समझ ना सके. आणि ते देवाच्या वचनाला, जे वचनाचं बीज, वचन म्हणजे जे बीज आहे त्याला ते समजू नाही शकले. क्यों? का? व्यर्थ बातों में पड़ गए, व्यर्थ गोष्टीत पडले, फालतू बातों में पड़ गए, फालतू गोष्टीत पडले, बातिल बातों में पड़ गए. व्यर्थ गोष्टीत पडले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. तो यहाँ एक ही बात सीखने को मिलता है. तर ह्या ठिकाणी एकच गोष्ट शिकायला, यहाँ इतने लोग प्रभु यीशु का वचन समझ क्यों नहीं पाते हैं? आणि ह्या ठिकाणी खूप सारे लोक जे आहेत देवाचं वचन व्यवस्थित समजू का नाही शकत? क्योंकि वचन सुनने के बाद भी कारण वचन ऐकल्यानंतर देखील फालतू, व्यर्थ और बातिल बातों में पड़ जाते हैं. फालतू आणि व्यर्थ गोष्टींमध्ये पडतात. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. इतना अच्छा पवित्र सानिध्य हो रहा है इधर देखो. आणि एवढं किती चांगलं पवित्र सानिध्य या वचन ठिकाणी में होत इतने आहे. सब शांत बैठकर वचन सुनते, इतना पवित्र प्रभु उतर कर आया आणि है. बघा किती पवित्र इथं सगळे व्यवस्थित शांत रीतीने बसून और आहेत. जैसी प्रार्थना खत्म होती है, परंतु जशी प्रार्थना संपते फालतू की बातें आणि व्यर्थ ऐसा हो रहा है. आणि असं होत आहे. प्रभु का वचन सुना प्रभूचं वचन ऐकलं और तुम्हारा हंसी मजाक मजाक मस्करी टवाल की शिकारी परिंदे आकर वचन छू. आणि मग तुमची हसणं मस्करी करणं, तुमची टवाळकी, हे सर्व हिंसक पक्षी येतात आणि तुमचा अभिषेक तो इसका होऊन जातो. Praise the Lord. हालेलुया. अभी पूछा मैं पिछले रविवार को क्या सीखा, किसी को याद नहीं रहे. आणि आता जर विचारलं मागच्या रविवारी काय शिकलो कुणाला लक्षात नाही. पूरा वचन बता सकते हैं क्या कोई? तुम्ही पूर्ण वचन सांगू शकता का? एक भी नहीं. एक पण नाही. Praise the Lord. हालेलुया. क्यों? का? पूरा हफ्ता भर, पूर्ण आठवडा, पूरा हफ्ता, पूर्ण आठवडा, सोमवार से लेकर सोमवार पासून फिर से लेकर इतवार तक, आणि सोमवार पासून रविवार पर्यंत. आणि सोमवार पासून रविवार फिर पर्यंत. मतलब सोमवार. मला नाही कळत. हाँ, फिर मतलब सोमवार. काही लोक हसतात म्हणून बोलतात. हा. म्हणजे नाही समजत. फिर मतलब सोमवार आणि फिर म्हणलं तर सोमवार, और इतवार बोला तो रविवार. आणि इतवार म्हणलं तर रविवार. प्रेज द लॉर्ड. मी मराठी माणूस आहे, मला मराठी कळते. तो इसलिए तो भाषांतर के लिए रखा है. तो मंडे से लेकर संडे तक आणि म्हणून सोमवार पासून रविवार पर्यंत सब लोग व्यर्थ बातें करते, सर्वजण व्यर्थ बोल, बातिल बातें करते, व्यर्थ बोल, मजाक मस्करी, मस्करी, टवाळ की, टवाळकी, इसका निंदा, ह्याची निंदा, उसकी निंदा, त्याची निंदा, चुगली, चुगली, व्यभिचार की बातें, विचारच्या गोष्टी, लड़कियों की बातें, मुलींच्या गोष्टी, लड़कों की बातें, मुलांच्या गोष्टी, पिक्चरों की बातें. पिक्चरच्या गोष्टी, शिकारी परिंदों ने प्रभु का वचन चुप कर दिया. आणि ते हिंसक पक्षांनी त्या प्रभूचं वचन ते बी तेच काम घेऊन गेले और होते. इसलिए आपको प्रभु का वचन याद नहीं. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला लक्षात राहत Praise the नाही. Lord. हालेलुया. 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 धन्यवाद. धन्यवाद. पढ़िए दूसरा पत्रोस 3 अध्याय दुसरा पेत्र 3 अध्याय 16 वचन. 16 वचन. जैसे ही उसने अपनी सब पत्रियों में भी इन बातों की चर्चा की है, जिनमें कुछ बातें ऐसी है जिनका समझना कठिन है, जिनका समझना
कुछ बातें ऐसी है जिनका समझना काही गोष्टी अशा आहेत कठीण आहे. त्या गोष्टी समजणं कठीण आहे. हाँ और हाँ। अनपढ़ हाँ। और चंचल लोग हाँ। उनके अर्थों को भी हाँ। पवित्र शास्त्र की हाँ। अन्य बातों की तरह हाँ। खींच तान कर हाँ। अपने ही नाश का कारण बनाते हैं। अपने ही नाश का अनपढ़ लोग आणि खींच तान कर असुशिक्षित लोग ते खींच ओढून तान ताडून- कर ओढून ताडून प्रभु के वचनों को अपने ही नाश का कारण बनाते हैं. आणि प्रभूच्या वचनांना आपल्याच जीवनाच्या नाशाचं कारण बनवतात. हाँ 316 Praise the Lord. क्यों? का? क्योंकि प्रभु का वचन समझते नहीं. कारण प्रभूचं वचन समजत तो ये नाही. याद रखो, जो वचन समझता नहीं ते वचन समजत नाही उसी वचन से तुम्हारा नाश भी हो आणि जाएगा. त्याच वचनाने तुमचा नाश पण होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचनों का शिक्षण एक वचन पर आधारित नहीं रहता. आणि वचनांचं शिक्षण फक्त एका वचनाच्यावर आधारित नसतं. बहुत सारे वचनों को लेकर शिक्षण बनाया जाता है. आणि खूप साऱ्या वचनांना घेऊन ते शिक्षण बनवलं प्रेज जातं. द लॉर्ड. एक वचन पढ़ा एक वचन और वाचलं ये वचन ऐसा है आणि एक वचन तो असं ऐसा आहे, नहीं, उस तर असंच वचन आहे. के साथ और बहुत सारे वचन का जुड़ाव आणि त्या वचनासोबत खूप साऱ्या वचनांचा जोड लाकर आणि घेऊन एक शिक्षण बनता है. मग एक शिक्षण बनतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो समझ नहीं रखते जे समज ठेवत प्रभु नाही, का वचन से उनका नाश हो तर जाएगा. प्रभूच्या वचनाद्वारे त्यांचा नाश होईल. होशे का 4 अध्याय 6 वचन. होशे 4 अध्याय 1 वचन 6 6वं वचन क्षमा करा. चार अध्याय 6 होशे होशे. 4 अध्याय 6वं वचन. होशे HOSEA. मेरे ज्ञान के न होने से हाँ. मेरी प्रजा नष्ट हो गई। मेरे ज्ञान के ना होने से मेरी प्रजा, मेरे लोग, मेरे बच्चे नाश हो रहे हैं. तूने मेरे ज्ञान को तुच्छ जाना है, मेरे ज्ञान को तुम लोगों ने तुच्छ जाना है. इसलिए हाँ. मैं तुझे अपना याजक रहने के अयोग्य ठहराऊंगा। मैं तुझे अपना याजक होने से अस्वीकार कर दूंगा. इसलिए कि तूने अपने हाँ. खुदा की व्यवस्था को तज दिया है, हाँ. मैं भी तेरे बाल बच्चों को छोड़ दूंगा। प्रेज द लॉर्ड. सुंदर लिखा है. मैं जैसे जैसे पढ़ूंगा मेरा भाई मराठी में पढ़ेगा. जसं जसं वाचेल तसं मराठीत बोलेल. अज्ञानता के कारण अज्ञानामुळे मेरी प्रजा नाश हो जाती है. माझे लोक नाश पावतील. इसलिए कि म्हणूनच तूने ज्ञान को अस्वीकार किया है. तू ज्ञानाला अस्वीकार केले आहे. मैं भी तुझे अपना याजक होने से मी पण तुला माझा सेवक होण्यापासून अस्वीकार कर दूंगा. अस्वीकार करेन. इसलिए कि तू त्याच्यामुळे तू अपने खुदा के व्यवस्था को आपल्या देवाच्या व्यवस्थेला भूल गया है. विसरला आहेस. मैं भी तेरी संतान को भूल जाऊंगा. मी पण तुझ्या लेकरास विसरेन. बराबर लिखा है, ऐसा ही लिखा है ना? Praise the Lord. हालेलुया. अज्ञानता के कारण खुदा के लोगों का नाश. आणि अज्ञानामुळे देवाच्या लोकांचा नाश. वचन समझ में नहीं आता, लोगों का नाश. आणि वचन समजत नाही लोकांचा नाश. प्रभु के कानून और कायदे और जो क्या लिखा है व्यवस्था है आणि प्रभूचे नियम आणि व्यवस्था आहे उसको भूल गया है. त्याला विसरलात. प्रभु ऐसे लोगों को अस्वीकार करता है, उनके बच्चों को भी भूल जाता आणि है. प्रभू अशा लोकांना अस्वीकार करतो आणि त्यांच्या लेकरांना पण विसरतो. Praise the Lord. हालेलुया. 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 इसलिए लिखा है जिसको ज्ञान नहीं वो खुदा से मांगे, खुदा तू मुझे ज्ञान आणि दे. म्हणून अशासाठी लिहिले की ज्याला ज्ञान नाही त्यांनी मागावं देवाला की देवा मला तू ज्ञानाने Praise भर. the Lord. हालेलुया. कुछ भी अगड़म बगड़म किसी को सिखाओ मत. आणि काही देखील काहीतरी इकडचं तिकडं आकडचं बकडचं घेऊन काहीतरी शिकवू Praise the नका. Lord. वचन का ज्ञान नहीं तो प्रभु से मांग. आणि वचनाचं ज्ञान नाही तर देवाला मागा. Praise the Lord. भजन संहिता 119:18. आणि स्तोत्र संहिता 119:18. भजन संहिता 119:18. स्तोत्र संहिता 119:18. पढ़िए. मेरी आंखें खोल दे कि मैं तेरी व्यवस्था को अद्भुत बातें देख सकूं। व्यवस्था की. व्यवस्था की इधर देखिए, यहाँ भजन संहिता लिखने वाला आणि या ठिकाणी स्तोत्र संहिता लिहिणारा
कह रहा है असं म्हणत कि आहे हे खुदा तू मेरी आंखें खोल, ये देवा तू माझे डोळे मेरी उघड आंखें खोल माझे डोळे कि उघड तेरे व्यवस्था की अद्भुत बातों को मैं देख सकूं। जेणेकरून मी तुझ्या नियमशास्त्राच्या आश्चर्याच्या गोष्टी मी व्यवस्थितरित्या पाहू प्रेज द शकू. लॉर्ड। हालेलुया. आज आपकी और मेरी दुआ यही होनी है आज तुमची आणि माझी प्रार्थना हीच कि असते खुदा हमारे मन की, दिल की, हृदयों की आंखें तू खोल, आणि हे देवा आमच्या हृदयाची मनाची तू डोळे तू उघड ताकि मैं तेरी व्यवस्था के गुप्त और गहन बातों को देख सकूं, जेणेकरून मी तुझ्या नियमशास्त्राचे गुप्त आणि रहस्यमय गोष्टी मी अद्भुत व्यवस्थितरित्या पाहू बातों को देख सकूं, शकू. अद्भुत गोष्टींना पाहू शकू रहस्यमय बातों को देख सकूं। रहस्यमय गोष्टींना मी पाहू शकू. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. पवित्र बाइबल ये गुप्त धन से भरा हुआ है। आणि पवित्र बायबल हे गुप्त धनाने भरलेलं आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. उसी को मिलता है त्यालाच मिळतं जो खुदा से ज्ञान मांगता है। आणि जो देवाला ज्ञान मागतो. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. ओपन माय आईज आणि लॉर्ड। डोळे उघड देवा माझे प्रेज द लॉर्ड। ओपन माय आईज आणि लॉर्ड। माझे देवा डोळे उघड मेरी आंखों को तू माझे खोल, डोळे देवा कि उघड तेरे अद्भुत बातों को मैं देख सकूं। जेणेकरून मी तुझ्या अद्भुत आश्चर्यमय गोष्टींना मी पाहू शकतो. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. खुदा के लोगों, देवाचे लोक आज हम एक शख्स के बारे में सीखेंगे आणि आज आम्ही एका व्यक्तीबद्दल शिकणार आहोत जिसका पवित्र बाइबल में बहुत उल्लेख है। आणि ज्याचा पवित्र वचनामध्ये खूप उल्लेख आहे. उस शख्स को आणि त्या व्यक्तीला आसमान के बाप ने आणि त्या व्यक्तीला स्वर्गीय बापाने इज़राइल का पहला बादशाह बनाया। आणि इस्रायलाचा पहिला राजा बनवला. देखा गया तो वो पूरे जगत का पहला बादशाह आणि है। पाहिलं गेलं तर पूर्ण जगामधला तो सर्वात पहिला राजा. जब जगत में कोई बादशाह नहीं था, राजा नहीं था, आणि जेव्हा जगामध्ये कुठला राजा राजे नव्हते, कोई भी नहीं था, कुणीच नव्हते, सिर्फ खुदा राज कर रहा था, फक्त देव राज्य करायचा. तब लोगों ने कुड़कुड़ाहट की और कहा हमको इंसान ऐसा बादशाह चाहिए। आणि तेव्हा लोकांनी कुरकुर केली आणि असे म्हणले की मनुष्य म्हणून आम्हाला असा एक राजा और पाहिजे. तब आसमान के खुदा ने एक इंसान को चुना, तेव्हा मग जाऊन ते स्वर्गीय देवाने एक राजा निवडला. एक इंसान को चुना क्षमा करा, एक मनुष्याला निवडलं जिसका नाम था शाऊल, ज्याचं नाव शाऊल होतं, जो जगत और इज़राइल का पहला बादशाह बना। जो जगामधला आणि इस्रायलचा सर्वात पहिला राजा बनला. इज़राइल के राजगद्दी पर शाऊल को बादशाह करके बिठाया गया। आणि त्या इस्रायलाच्या राज गादीवर शाऊलाला राजा म्हणून बसवला. खुदा का सेवक, खुदा का खादिम सामुएल आणि देवाचा सेवक, देवाचा याजक सॅम्युएल उसके पास आया, तो त्याच्याकडे आला उसके ऊपर पवित्र आत्मा का तेल उंडेला, आणि त्याच्यावर पवित्र आत्म्याचं तेल ओतलं. सर पर हाथ रखकर उसका बादशाह करके अभिषेक कर दिया, आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याच्यावर तो देवाचा सेवक म्हणून अभिषेक केला. ताकि वो शाऊल पूरे इज़राइल पर राज करे, उनका न्याय करे। जेणेकरून त्या शाऊलाने पूर्ण इस्रायलावर राज्य करावा, त्यांचा न्याय करावा. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. शाऊल को ये बात पता चली कि खुदा ने मुझे चुना है, आणि शाऊलाला ही गोष्ट समजून आली, कळून आली की देवाने मला निवडलेला खुदा आहे. ने मुझे पसंद किया है देवाने मला क्षमा करा, देवाला मी आवडलोय और इसलिए पसंद किया है आणि ह्याच्यासाठी आवडलोय कि मी, मैं इज़राइल का बादशाह बनकर उन पर राज करूं। जेणेकरून मी इस्रायलाचा राजा बनून मी त्यांच्यावर राज्य और करू. यही बातें सामुएल ने भी आकर शाऊल को बताई आणि ह्याच गोष्टी शमूएलाने देखील येऊन राजाला त्यांनी ही गोष्टी सांगितल्या कि की तुझे आसमान के खुदा ने इसलिए चुना नहीं आणि देवाच्या स्वर्गीय देवाने तुला ह्याच्यासाठी निवडलं कि नाही तू ऊंचा है, की तू उंच आहे, तगड़ा है, दष्टपुष्ट तेरी आहे, छाती चौड़ी है, तुझी छाती लांब लचक तू आहे, सुंदर दिखता है, सुंदर तू दिसतो, वीर है, तू वीर आहे, तू ताकतवर है, शक्तिशाली इसलिए आहे. खुदा ने तुझे बादशाह होने के लिए नहीं चुना, आणि म्हणून तुला देवाने राजा होऊन म्हणून बनवा म्हणून नाही पर निवडलं. खुदा ने तुझे इसलिए चुना है परंतु देवाने तुला ह्याच्यासाठी निवडलं क्योंकि खुदा तुझको पसंद करता है, कारण देवाला तू आवडतोस. इसलिए ह्याच्यासाठी खुदा ने मुझे भेजा है म्हणून देवाने मला कि पाठवलं. मैं तेरा अभिषेक करूं और तुझे इज़राइल का बादशाह बनाऊं। मी तुझा अभिषेक करून आणि इस्रायलाचा राजा तुला बनवू. और इसलिए मैं आ गया हूं आणि म्हणून मी आलो, और मैं तेरा अभिषेक कर रहा मी तुझा हूं। अभिषेक करत आहे आज से तू इज़राइल का बादशाह की होगा। आजपासून तू इस्रायलाचा राजा प्रेज होशील. द लॉर्ड। हालेलुया. खुदा मुझे पसंद कर रहा है। देव मला आवडत
देवाला मी आवडत आहे, खुदा मुझे पसंद कर रहा देवाला मी है, आवडत आहे, खुदा ने मुझे चुना है, देवाने मला निवडले, बादशाह होने के लिए चुना है, राजा होण्यासाठी निवडले, खुदा मेरे साथ है, देव माझ्या सोबत खुदा आहे, की मर्जी मेरे साथ है, देवाची इच्छा माझ्या सोबत खुदा आहे, मुझे इस्राएलियों के लिए इस्तेमाल कर रहा देव मला है, इस्रायलांसाठी उपयोगी आणत खुदा आहे, कलीसिया में मुझे इस्तेमाल कर रहा है। ये बहुत अच्छी बात है, ये बहुत अच्छी बात है कि खुदा आपके साथ है, आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की देव तुमच्या सोबत ये आहे, बहुत अच्छी बात है कि खुदा ने आपको पसंद कर लिया है, आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की देवाला तुम्ही आवडला, ये बहुत अच्छी बात है कि खुदा ने तुमको चुना आणि है। ही खूप चांगली गोष्ट आहे की देवाने तुम्हाला निवडलं आहे, पर आगे चलकर ये बादशाह के जीवन में शिकारी परिंदे आ गए, परंतु पुढे जाऊन ह्या राजाच्या जीवनामध्ये ते हिंसक पक्षी आले, जिसको खुदा ने चुना पसंद किया शिकारी परिंदे आए। आणि ज्याला देवाने निवडलं, ज्याला देव आवडला आणि देवाला कुछ जो गडबडी आवडला, हुई है। आणि मग हिंसक पक्षी आले आणि काहीतरी गडबड झाली, कुछ गड़बड़ी हुई है, गडबड झाली, क्या गड़बड़ी हुई काय है गडबड झालं हम पढ़ेंगे। आम्ही वाचूया, पहला सामुएल 18 अध्याय 8 वचन, पहिला फर्स्ट सैमुअल 18:8, पहिला शमूएल 18 अध्याय 8 वचन, पहला सामुएल की किताब 18 अध्याय 8 वचन, ओल्ड टेस्टामेंट, फर्स्ट सैमुअल चैप्टर 18 वर्स 8। पहिला शमूएल 18 अध्याय 8 वचन, तब शाऊल सुजन, ये वचन के 3 भाग हैं। मैं जहां बोलूंगा रुको वहां आपको प्लीज रुकना है। हाँ। तब शाऊल अति क्रोधित हुआ और बस, हाँ आगे, हाँ और यह बात उसको बुरी लगी। बस बस बस, ये पहला भाग। इधर देखिए, हा पहिला भाग इथे पहा, इधर देखिए सब लोग। सगळ्यांनी पहा. पढ़ने के बाद मेरे मुंह की तरफ आणि देखना। वाचल्यानंतर माझ्या तोंडाकडे मुझे पहा. मालूम है मैं सलमान खान या आमिर खान या शाहरुख खान नहीं हूँ, आणि मला माहिती आहे, मी सलमान खान, शाहरुख पर खान मेरे नाही. पास देखना है। परंतु माझ्याकडे अगर पाहिजे. आपको वचन समझना है तुम्हाला वचन तो समजायचं मेरे पास देखिए। तर माझ्याकडे पहा. और जो इसे मेरे पत्नी ने पढ़ा आणि जसं माझ्या बायकोने वाचलं, कि शाऊल जो बादशाह है आणि शाऊल जो राजा आहे, लिखा है निहायत खफा हुआ। आणि लिहिलेलं आहे की तो वाईट नहीं राग. हाँ, जर लिहिलं तेच वाचा। तेव्हा शाऊलाला फार राग आला निहायत खफा हुआ आणि फार राग आला और उसे वो बात बुरी लगी। आणि त्याला ती गोष्ट वाईट वाटली. इधर देखिए, इथे पहा, प्लीज इधर देखिए, इथे पहा, इधर देखिए। इथे पहा. लिखा है शाऊल निहायत खफा हुआ आणि लिहिलेलं आहे की शाऊलाला राग आला, फार राग और आला. वो बात उसे बुरी लगी। आणि त्याला ती गोष्ट वाईट वाटली. कई दफा हमको भी बहुत सारी बातें बुरी लगती है। खूप वेळेस आम्हाला पण खूप साऱ्या गोष्टी वाईट वाटतात. कई दफा हमको लोगों की कही हुई बातें बुरी लगती आणि है। खूप वेळेस आम्हाला लोकांनी बोललेल्या गोष्टी आम्हाला वाईट वाटतात. कई दफा माँ ने कही हुई बातें बुरी लगती है। आणि खूप वेळेस आम्हाला आईने बोललेल्या गोष्टी वाईट वाटतात. कई दफा पिता ने कही हुई बातें बुरी लगती है। आणि खूप वेळेस बापाने बोललेल्या खूप काही गोष्टी कई वाईट दफा वाटतात. सॉलोमन ब्रदर ने आज जो बोला हमको बुरी लगी है, आणि काही वेळेस दिखा रहे नहीं है खूप राग पर लगी है। दाखवत तर नाही. कई दफा राग अभी ये आहे. वचन सॉलोमन ब्रदर ने बोला इसलिए नहीं है। आणि स्वामी ब्रदरनी बोललं म्हणून ह्यासाठी हे वचन Praise the नाही. Lord, ये वचन पवित्र आत्मा के द्वारा आणि है। हे वचन पवित्र आत्म्याच्या द्वारे येतं. कई दफा हमको बहुतों की बातें बुरी लगती आणि है। खूप वेळेस खूपांच्या बोललेल्या गोष्टी कई आम्हाला दफा वाईट वाटतात. पत्नी को पति की बातें बुरी लगती है। खूप वेळेस बायकोला नवऱ्याच्या गोष्टी वाईट वाटतात. कई दफा पति को पत्नी की बातें बुरी लगती आणि है। खूप वेळेस नवऱ्याला बायकोच्या गोष्टी कई आवडत दफा नाही. बहुओं को सास की बातें बुरी लगती आणि है। काही वेळेमध्ये सुनेंना सासूच्या गोष्टी वाईट वाटतात. कई दफा दामादों को ससुर की बातें बुरी लगती आणि है। खूप वेळेमध्ये जावयांना सासऱ्याच्या गोष्टी वाईट वाटतात. और कई दफा बेटियों को आणि काही वेळेस मुलींना बाप की बातें बुरी लगती है। आणि बापाच्या गोष्टी वाईट वाटतात. कई दफा ऑफिस में जाते हैं आणि काही वेळेस ऑफिसला जातात, तो हमारा साहब की बातें हमको बुरी लगती है। त्या साहेबांची बोललेल्या गोष्टी आम्हाला वाईट वाटतात. कई दफा जब ऑफिस में लोग हमारा मजाक उड़ाते हैं, हमारे संगे जो काम करी है आणि काही वेळेस मध्ये जे आमच्या संगी काम करणारे कामावर आहेत, वो हमारा मजाक उड़ाते हैं, मस्करी उडवतात. तो उनकी बातें हमको बुरी लगती है। त्यांच्या गोष्टी आम्हाला वाईट वाटतात. कई दफा काही वेळेस हमारे रिश्तेदारों की बातें हमको बुरी लगती आमच्या है। नातेवाईकांच्या गोष्टी आम्हाला वाईट वाटतात. और सबसे ज्यादा बुरी बातें किसकी लगती है मालूम है आपको? आणि सगळ्यात जास्त मुझे कौन बताएगा कि सबसे ज्यादा बुरी बातें किसकी लगती है? आणि सगळ्यात जास्त वाईट कुणाची जो गोष्ट बोलेगा आज उसको मैं डेयरी मिल्क 50 रुपए का खिलाऊंगा। आज जे बोलत सबसे ज्यादा बुरी बात किसकी लगती है? सगळ्यात वाईट कुणाचं लागतं? हाँ जोर में बोलो, जरा नहीं बहुत, अरे इतना प्यार से बोलो। वो पीछे से पहले उंगली दिखा
किधर है? पहले पीछे वाले को डेयर मिल्क इधर सबसे ज्यादा बुरी बात लगती है पास्टर की, पास्टरची. क्योंकि पास्टर वचनों से हमको ताड़ना देता है, कारण वचनाच्याद्वारे पास्टर आम्हाला बोलतो. वचन से हमको सही राह दिखाता है. वचनाच्याद्वारे आम्हाला योग्य मार्ग आप दाखवतो. गलत है तो सबके सामने बोलता है तू गलत है, जैसा भाई ने बोला मिक्की का नाम भी लेने से मैं कतराऊंगा आणि नहीं. जसं भाऊ बोला, जर तुमचं चुकते तर मी तिचं नाव घेण्यामध्ये देखील मी लाजणार नाही. Praise the Lord. हालेलुया. तो सबसे ज्यादा बुरी बात है सगळ्यात वाईट जब गोष्ट. खुदा का खादिम पास्टर आणि देवाचा सेवक पास्टर आपको वचन से सुधारने करता है, आणि वचनाच्या द्वारे तुम्हाला सुधारणूक आपको करतो. डांटता है. तुम्हाला रागवतो. जैसे मैं एलिशिबा सिस्टर को बोलता हूँ अभी खड़ा ही कर दूंगा, आता उभंच करेन. बुरी लगी है. वाईट लागलंय. दादा हमारे आज के लिए तो बोलते ना, बुरी तो लगी है ना, लगी. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. तुम्हारे अच्छे के लिए, तुम्हारे सुधारने के लिए, तुमच्या चांगल्यासाठी, तुमच्या सुधारणूक. जिधर गलत है वो बता रहा हूँ, आणि जिथं चुकत आहे ताकि तुम सुधर जाओ, जेणेकरून तुम्ही ताकि सुधारा. कोई शिकारी परिंदे आकर बीज को चुप करना लेकर जाए. जेणेकरून कुठला हिंसक पक्षी येऊन त्या बियाला ते हिसकावून घेऊन जाऊ नये. Praise the Lord. हालेलुया. 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 आपको बुरी बातें लगती है. तुम्हाला वाईट गोष्टी लागतात. Praise the Lord. हालेलुया. सबसे ज्यादा मेरी. सगळ्यात जास्त माझी. Praise the Lord. हालेलुया. पीठ पीछे बुराई भी करते हैं, आणि पाठीमागे वाईट पण बोलतात. शिकारी परिंदे आते आणि हैं, तिथे हिंसक पक्षी और येतात. प्रभु का वचन जो आपकी जिंदगी में बोया गया आणि है जे प्रभूचं वचन जे तुमच्या जीवनात जे पेरलं गेलंय, वो शिकारी परिंदे उसको चुप कर लेकर आणि जाते ते हैं. शिकारी हिंसक पक्षी ते तुम्हाला त्याला ते हिसकावून घेऊन जातात. अच्छी अच्छी बातें आपकी जिंदगी से चुप कर लेकर जाते आणि हैं. चांगल्या चांगल्या गोष्टी ते तुमच्या जीवनात हळूवार येते. दादांच्या वचनांना ऐकते मी, दादांच्या वचनांना ऐकत असते चांगलं, पण अरे बुरा तो लगा है आणि वाईट ना, तर वाढलं नाही. ते दादाच्या वचनात ऐकतं. बुरा तो लगा है वाईट ना. तर लागलं. दिल टूट गया, दादा ने ऐसा बोलना नहीं आणि चाहिए. हृदय तुटलं. सबके सामने ऐसा बोलते हैं सगळ्यांच्या समोर हमको. आम्हाला असं बोलतं. हालेलुया. पर यही बात परंतु हीच गोष्ट सिस्टर घोड़के ने इनको मारने दो. आणि सिस्टर घोडके यांना नहीं मारलं. मार है, मारलं. मारा तो क्या है, काय झालं? और मार भाई. अजून मार. पर दादा ने बोला तो परंतु दादाने लगा बोललं, है ना. लागतं ना. दादा ने ऐसा कोई पास्टर होता है क्या? असा कोणी पास्टर असतो का? Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. किसी का पति आने दो, ज्योति का पति आने दो, उसको लाता बुक्के से मारने दो. आणि जो तिचा नवरा आहे, इधर! तो बुक्काने मारू द्या. उसी इथं. के पास जाकर रात को सोएगी. इथंच त्याच्या शेजारी जाऊन पास्टर ने पास्टर बोल. लगा है ना. राजा आहे ना. पति मेरा है, मेरा पति मेरा है, दादा तो मेरे पान की पिचकारी है. माझा नवरा आहे, परंतु दादाच्या पानाची ऐसा पिचकारी. कभी नहीं होगा। Praise the Lord. Praise the Lord. वो बात की पिचकारी है। आपका मैं उदाहरण दे रहा हूँ. उदाहरण देतोय. ज्योति के लिए धन्यवाद. ज्योतीसाठी धन्यवाद. लगती है बुरी बातें लगती है. परिंदे आकर चुप कर लेकर जाते हैं. परिंद्या हिंसक पक्षी येतात आणि हिसकावून घेऊन जातात. आपके प्रार्थना जीवन को चुप कर लेकर जाते आणि हैं. तुमच्या प्रार्थना जीवनाला ते हिसकावून जितना घेऊन जातात. बाइबल पढ़ा है वो चुप कर लेकर जाते आणि हैं. जेवढं बायबल वाचलं ते लपून घेऊन जितना जातात. सुंदर आराधना आपने किया वो चुप कर लेकर आणि जाते जेवढी हैं. सुंदर आराधना केलेली तुम्ही ते हिसकावून लपून घेऊन जितने जातात. अच्छे अच्छे काम आपने किए वो चुप कर लेकर जाते आणि हैं. जेवढे चांगले चांगले कामं केले तुम्ही ते हिसकावून हळू शायद किसी का घर बन रहा हो और उसको घर बनाने में आपने मदद की. कदाचित कोणाचं घर बनत असेल आणि त्या घर बनवण्यासाठी तुम्ही मदत केली. मदद मदत केली. उधर ईटी उठाई, तिथे विटा उचलल्या मट्टी असतील, उठाई, माती उचलली असेल, या पानी मारा. किंवा पाणी मारलं असेल. वो अच्छे काम को चिड़िया आकर परिंदा आकर चुप कर आणि लेकर त्या जाते. चांगल्या कामांना तो ती हिंसक पक्षी येतात आणि ते टिकून घेऊन जातात. शायद किसी बेटी की शादी में आपने पैसों की मदद करी, कदाचित कुठल्या मुलीच्या लग्नामध्ये तुम्ही पैशाची मदत केली असेल. परिंदे आकर उस अच्छे बात बीज को चुप कर आणि लेकर पक्षी ते हिंसक पक्षी येतात आणि ते चांगल्या कामांच्या ते हिसकावून घेऊन जाते. जातात. शायद आपने किसी बेटे के पूरे साल की फीस भर दी, कदाचित कुठल्या तरी लेकराची शाळा वर्षभराची शाळेची फीस भरली आपने, भरली तुम्ही, पर परंतु बुरा लगा है ना. वाईट वाटलं. वो बात परिंदा शिकारी परिंदे आकर वो बीज को चुप कर ती वाईट लेकर. वाटलेली गोष्ट ती गोष्ट ही हिंसक पक्षी येऊन ते हिसकावून घेऊन Praise the Lord. अच्छी बातों को चुप कर लेकर आणि गए, त्या चांगल्या गोष्टींना ते हिसकावून घेऊन क्योंकि जातात. बुरी लग गई. कारण वाईट वाटले. जैसे हमारे गैब्रियल बेटा ने कुछ एक हफ्ते पहले हमारे राजगुरु सिस्टर के हॉस्पिटल में बहुत मदद करी. आणि जसं गॅब्रिएल मुलाने आपल्या राजगुरू सिस्टर हॉस्पिटलमध्ये खूप मदत उनकी केली बेटी को जब हॉस्पिटल में गए उन्होंने मुझे बोला गैब्रियल ने बहुत मदद की. आणि त्यांच्या
त्यांच्या तो हॉस्पिटल मेरे बेटे के जैसा है बोला। आणि माझ्या मुलासारखा पर अगर आज परंतु जर आज भाई सोलोमन की बातों को सुनकर उसको बुरा लगा है तो आणि भाऊ सॉलोमनचं जर बोलण्याला ऐकून जर त्याला वो वाईट अच्छा वाटलं, काम परिंदा आकर्षित करेगा। तर चांगलं काम जे आहे ते हिंसक पक्षी व्यर्थ हो गया। घेऊन जाते ते Praise व्यर्थ the होते. Lord. Hallelujah. हालेलुया। Hallelujah. बुरी लगती। वाईट वाटलेलं. हालेलुया। Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. शाऊल शाऊल निहायत खफा हुआ आणि फार तो रागावला और उसको वो बात बुरी लगी। आणि त्याला ती गोष्ट वाईट वाटली. कौन सी बुरी बात लगी? कुठली गोष्ट वाईट लागली? क्या है वो बात जो बुरी लगी? कुठली आहे ती गोष्ट जी वाईट हाँ लागली? बाबा, पास्टर तो बहुत टोमने से बातें करते हैं। हा बाबा, पास्टर आपके खूप टोमण्याने समझ से, बोलतात. आपके समझ से तुमच्या विचार हमको टोमना देते हैं, आम्हाला टोमणा आपके देत. सोच से। तुमच्या या विचार सोलोमन ब्रदर ने तो मामा ने तो मेरा नाम ही ले लिया अभी, मामा ने तो मेरा नाम ही ले लिया अभी। तर माझं नावच नाही घेतलं आता. पर शाऊल को कौन सी बात बुरी लगी? परंतु शाऊलाने कुठली गोष्ट त्याला कुठली गोष्ट वाईट लागली? शाऊल को कौन सी बात बुरी लगी? आणि शाऊलाला कुठली गोष्ट मालूम है वाईट कौन सी बात? लागली? माहिती कुठली गोष्ट? कुछ लड़कियां गाना गा रही थी। आणि काही मुली गाणं गात होत्या. क्या गा रही थी? काय गात होत्या? कौन? कोण? लड़कियां गाना गा रही थी। आणि मुली गाणं गात होत्या. उनका गाना गाना त्यांचं गाणं उसको गाणं बुरा लगा। त्याला वाईट वाटलं. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. मामा ने तो गाना नहीं गाया, मामाने ते गाणं नाही गायलं. मामा ने तो डायरेक्ट नाम लिया। मामाने ते डायरेक्ट नाव घेतलं. पर परंतु शाऊल को कौन सी बात बुरी लगी? शाऊलाला कुठली गोष्ट वाईट वाटली? लड़कियों का गाना गाना आणि मुलींचं गाणं गाणं बुरी लगी। पढ़िए अभी उसी का दूसरा भाग, आणि त्याचं पहला दुसरं भाग. सामुएल 18 अध्याय 8 वचन। पहिला शामुएल 18 अध्याय 8 वचन. और वह कहने लगा, हाँ उन्होंने हाँ, दाऊद के लिए तो वापिस एक बार पढ़िए पूरा। तब शाऊल अति क्रोधित हुआ हाँ और यह बात उसको बुरी लगी। हाँ और वह कहने लगा, हाँ। उन्होंने दाऊद के लिए तो लाखों हाँ। और मेरे लिए हजारों ही ठहराया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। बस इधर देखिए, इथे पहा, शाऊल को कौन सा बात बुरा लगा? शाऊलाला कुठल्या गोष्टी आवडल्या नाही, वाईट वाटल्या. जो लड़कियां गाना गा रही थी, आणि ज्या मुली या गाणे गात होत्या, ये बाइबल में थोड़ा भाषांतर अलग है। आणि हे भाषांतर वेगळं आहे The बघा. girls were singing songs आणि त्या मुली गीते गात होते. और वो गाना क्या था? ते गीते काय तो होते? लिखा है उन्होंने दाऊद के लिए तो लाखों, आणि त्यांनी लिहिलेले की त्या दाविदासाठी तर त्यांनी लाखो वो लड़कियों ने गाना क्या क्या आया? काय गाणं इधर गायलं. देखिए प्लीज, वचनों में नहीं देखना, मेरे पास देखिए। वो लड़कियों ने क्या गाना गाया? मुलींनी काय गाणं गायले? उन्होंने दाऊद के लिए तो त्यांनी तर लाखों। त्यांनी दाविदासाठी तर लाखो. ये बात शाऊल को बुरी लगी। आणि ही गोष्ट शाऊलाला वाईट वाटली. ये बात शाऊल को बुरी लगी शाऊलाला वाईट वाटली. कि लड़कियों ने ऐसा गाना गाया। आणि मुलींनी असे किती गायले? मैं बादशाह हूँ मी राजा और आहे. वो एक सैनिक है। आणि तो तर एक सैनिक आहे. सैनिक भी नहीं, एक चरवाहा है। आणि तो तर सैनिक पण एक तो एक मेंढपाळ आहे. अभी मेरे सेना में भर्ती होने वाला है। आता तो माझ्या सेनेमध्ये भरती होणार पर आहे. उस दाऊद के लिए उन्होंने क्या गाना गाया? परंतु त्या दाविदासाठी त्यांनी काय कि गायलं? दाऊद ने तो लाखों आणि दाविदाने तर लाखो और मेरे लिए सिर्फ 1000, आणि माझ्यासाठी फक्त 1000. मेरे लिए सिर्फ 1000। माझ्यासाठी फक्त मैं 1000. बादशाह और बादशाह के लिए 1000 आणि मी राजा आणि और राजासाठी छोटे 1000. से प्यादे ने लाख। आणि ते छोट्याशा पेयाने शिपायाने लाख. ये बात शाऊल को बुरी आणि लगी। ही गोष्ट आता शाऊलाला वाईट वाटली. कई दफा ऐसा ही हमारे साथ होता आणि है, खूप वेळेस आमच्या सोबत देखील असंच ऐसा ही होतं. हमारे साथ होता असंच है। होतं आमच्या सोबत. पिछले हफ्ते ही हुआ है। आणि मागच्याच आठवडे झाले. दादा ने देखो उनको 2-2 पैकेट दे दिए, हमको तो दादाजी बघा, दोन त्यांना पॅकेट दिलं. एक ही. एकच. ऐसा रहता है क्या पास्टर? असं असतं का पास्टर? शाऊल के लिए, दाऊद के लिए लाखों आणि शाऊलासाठी और मेरे लिए दाविदासाठी लाखो आणि हजारों। हजारो. पास्टर हमेशा उनको ही मदद करते, पास्टर त्यांनाच नेहमी मदत करतात. हमेशा उनको ही चिपक के पास्टर रहते, त्यांनाच नेहमी चिटकतात. हमेशा उन्हीं के घर पर जाते। नेहमी त्यांच्याच घरी हमारे जातात. घर पर एक बार भी नहीं आते, आमच्या घरी एक वेळेस पण नाही येत. हमारे संगति भी नहीं आमची करते, संगती पण नाही करत. हमको मदद भी नहीं आम्हाला करते। मदत पण नाही करत. हमको क्या मदद की जरूरत नहीं है क्या? आम्हाला त्या मदतीची गरज हम नाही. क्या इंसान नहीं है क्या? आम्ही काय मनुष्य नाही. हमेशा उन्हीं को देते नेहमी रहते हैं। त्यांनाच देत राहतात. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया। Hallelujah. ये वो शिकारी परिंदे हैं आणि हे ते हिंसक पक्षी आहेत. जो खुदा के अच्छे बीज को तुम्हारे जिंदगी से चुप कर लेते हैं। आणि जे देवाच्या चांगल्या कामांना ते तुमच्या जीवनामधनं हिंसक पक्षी हिसकावून Praise the Lord. जातात. Praise the Lord. पवित्र आत्मा जिसको चाहे जैसा चाहे वो दे देता है। आणि पवित्र आत्मा ज्याला जसं पाहिजे तो देतो. मेरा आसमान का खुदा भला है। आणि
माझा स्वर्गातील बाप देव जो आहे तो भला चांगला है, भला चांगला है, आहे. वो अच्छों पर तो चांगल्यांवर और बुरों पर बरसात गिराता है। आणि तो वाईटांवर देखील पाऊस पाडतो. प्रेज़ द लॉर्ड। ऐसा नहीं कि पौल आंगरे पर बरसात है और पिंपरी में धूप है। आणि असं नाही की पोलांगरेवर पाऊस आहे आणि पिंपरीमध्ये ऐसा होता है क्या कभी रानी रेखा बेटा? हाँ, कि सिर्फ रेखा के ऊपर बरसात और हम सब धूप में है। आणि ते फक्त रेखावर पाऊस आणि आम्ही सगळे उन्हात आहोत. प्रेज़ द लॉर्ड। आसमान का खुदा पवित्र आत्मा यीशु जैसा चाहता है वैसा उसको दे देता है। आणि स्वर्गीय पिता पवित्र आत्मा प्रभू येशू जशी इच्छा करतात त्यांना तो त्याप्रमाणे ते देतात. पर शाऊल को क्या बात बुरी लगी? परंतु शाऊलाला कुठे दाऊद को लाखों दावीदाला लाख और मेरे को सिर्फ 1000। आणि मला फक्त 1000. उनको इतना, हमको कुछ भी नहीं, हमारे घर आते भी नहीं, हमारी पूछताछ करते भी नहीं, हम मर गए क्या जिंदा है? आणि मेलो का जगलो ऐसा कैसा पास्टर है? असं कसं पास्टर आहे? प्रेज़ द लॉर्ड। कई दफा ये बातें हमारे जिंदगी से प्रभू यीशु की अच्छी अच्छी बातें चुप कर लेकर जाते। आणि खूप वेळेस ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या जीवनातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी हे हिंसक पक्षी ते घेऊन जातात. फिर वचन 100 गुना 60 गुना 30 गुना फल लेकर नहीं आता आणि मग वचन 100%, 60%, 30% कार्यरत होत नाही. और वो आपकी जिंदगी को बदल नहीं पा रहा है आणि म्हणून तुमच्या जीवनाला तो बदलू शकत क्योंकि आप नाही. बातिल बातों में पड़ गए, कारण तुम्ही निरर्थक व्यर्थ गोष्टी फालतू बातों में पड़ गए फालतू गोष्टींमध्ये और पडलात. आपके दिल आणि तुमचे हृदय ना समझ हो गए। आणि न समज आप झाले समझ ही नहीं पाए कि इनको 2 पैकेट क्यों और मुझे 1 पैकेट क्यों। आणि तुम्ही समजू शकले नाही की यांना 2 पाकिट का आणि मला 1 पाकिट. प्रेज़ द लॉर्ड। समझ ही नहीं सके कि खुदा की योजना, खुदा की राह मेरे लिए क्या है। आणि समजू शकले नाही की देवाची योजना, देवाचे मार्ग माझ्यासाठी काय आहे. प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया। बाइबल कहते हैं किसी को बहुत सारा आशीर्वाद मिला, वो आशीर्वादित देखकर तुम दिल में उसके लिए कुड़कुड़ाना नहीं। आणि बायबल असं म्हणतात आहे की कुणाला तरी खूप सारे आशीर्वाद मिळाले आणि ते आशीर्वाद बघून तुम्ही तुमच्या हृदयामध्ये कुरकुर करू नये. कुड़कुड़ाना नहीं। करू नये. प्रेज़ द लॉर्ड। तुझे जो मिला उसमें तू संतुष्टित और आनंदित रहना। तुला जे मिळालेलं आहे त्याच्यामध्ये तू संतुष्टित आणि आनंदित राहा. प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड। तो ये शिकारी परिंदे हैं तर हे हिंसक पक्षी आहेत जो आपके जिंदगी से प्रभु यीशु के वचन जो बीज है चुप कर लेकर जाते हैं। आणि प्रभू येशूचे जे वचन आहे, जे बीज आहे ते लपून तुमच्या जीवनात ते हिसकावून घेऊन जातात. वचन का तीसरा भाग भी पढ़ेंगे। पहला सामुएल 18 अध्याय 8 वचन का तीसरा भाग। पहिले शमूएल 18 अध्याय 8 वचनचा 3रा भाग वाचू. तब शाऊल अति क्रोधित हुआ तब शाऊल अति क्रोधित हुआ और यह बात उसको बुरी लगी और यह बात उसको बुरी लगी और वह कहने लगा और वह कहने लगा, उन्होंने दाऊद के लिए तो लाखों उन्होंने दाऊद के लिए तो लाखों और मेरे लिए हजारों ही ठहराया, मेरे लिए हजारों ही ठहराए। इसलिए हाँ। अब राज्यों को छोड़ आप बादशाहत को छोड़ उसको अब क्या मिलना बाकी है। आप उसको मिलना क्या बाकी। आखिरी बात शेवटची गोष्ट देखिए, ऐका. पहला भाग में हमने देखा पहिल्या भागात आम्ही वाचलं दाऊद के लिए दाविदासाठी लाखों, बोलिए दाऊद के लिए लाखो और शाऊल के लिए आणि शाऊलासाठी किसने बोला उसको ये? कुणी बोलले हे त्याला? वो तो गाना गा रही थी। ते तर गाणं किसने बोला? कुणी बोलले? हाँ, कोई उसके कान में आकर बोला कुणी त्याच्या कानात शाऊल ऐसा ऐसा शाऊल असं नहीं, नाही. वो अपने दिल में ही बुड़बुड़ा रहा है। आणि तो आपल्या हृदयामध्येच वो अपने दिल में ही बुड़बुड़ा रहा है, कुड़कुड़ा रहा है। तो आपल्या मनातच कुरकुर करतोय. Praise the Lord। फिर से एक बार बोल रहा हूँ, यही हमारा मुद्दा है। परत एकदा बोलत आहे, हाच आमचा मुद्दा आहे. शिकारी परिंदे हमारे अंदरूनी शहानपन और होशियारी के ख्यालात, आणि आपले हिंसक पक्षी आपल्या आतील शहानपना शहाणपण आणि हुशारीचे शहानपना से विचार, शहाणपणाचे आणि हुशारीचे विचार जे आहेत Praise the Lord। हालेलुया। वो अपने अंदर ही बुड़बुड़ा रहा आणि है, तो आपल्या आतमध्ये अंदर ही बोल रहा है आतमध्ये मनातच और अभी बोलत आहे. तीसरी बात भी बोल रहा है। तिसरी गोष्ट पण अब वो बोलत आहे. किसको बोल रहा है? कोणाला बोलतोय? गैब्रियल को। गॅब्रिएलला. अरे गैब्रियल देखना, गॅब्रिएल बघ ना, उसके लिए लाखों बोल दिया, त्याच्यासाठी लाखो मेरे बोलले. लिए हजारों बोल दिया। हजार बोलले. अब क्या रह गया गैब्रियल? आता काय राहिलं? बादशाहती बाकी है। आणि फक्त ऐसा बोला क्या गैब्रियल को? असं बोलला का? वो अपने मन में ही आपल्या मनात ख्याली पुलाव पका रहा है, आणि विचारांचे तो पुलाव बनवतो. ख्याली पुलाव। विचारांचा पुलाव. अब उसके लिए ऐसा बोला। आणि त्यासाठी असं बोलला, असं बोलला.
अभी मेरी बादशाह जाएगी माझी राजपट जाईल मन में, मनातच. और जो ऐसे बोलता है उसको आप क्या बोलेंगे? आणि असं जे बोलतात, जो रास्ते से अपने आप में बातें करते जा रहे हैं, क्या बोलेंगे आप उसको? रस्त्यावरच आपलं बोलत चाललंय काय म्हणतात? हाँ, पागल है क्या? वेड आहे का? बेसमझ हो गए दिल. आणि एकदम जब दिल बेसमझ होता है, आणि जेव्हा उद्याला समजत नाही त्याला काही समजत नाही, तो वेडा आहे. तो येड आहे. है ही नहीं. आहे का नाही? ज्याला काही समजत नाही तो म्हणजे तू समजता क्यों नाही. गो? ब्रदर निर्मल ने अपने आप ही बड़बड़. आणि आपलंच बरोबर. वो कौन है? तो कोण आहे? शाऊल खुद ही कुछ बड़बड़ा रहा है. आणि शेवट स्वतःच काय दिमाग में ख्याली बुला पकड़े. आणि मनातच काय तर मेरी बादशाह गई. माझ्या राजपट गेली. अभी क्या रह गया? आता काय राहिलं? मेरी गद्दी चली गई. माझी गादी गेली मेरी बादशाह की गद्दी आणि माझ्या राजपट खुदा ने दी. देवाने दिली. अभिषेक किया, अभिषेक केला, चुना, निवडलं पसंद किया. आणि आवडला त्याला. मेरी गद्दी गई. माझी गादी अब गेली. क्या बाकी रह गया? आता काय राहिलं बाकी? अब क्या? आता काय? Praise the Lord. Hallelujah. सारी संसार का यही मुद्दा है. आणि सर्व संसाराचा हाच पूरे मुद्दा. जगत के बातों का भी यही मुद्दा है. सर्व जगाचा हाच मुद्दा. कांग्रेस चाह रही है मैं गद्दी पर आऊं, भाजपा चाह रही है मैं गद्दी पर आऊं. कोई चाह रहा है मैं मैनेजर बनूं, कोई चाह रहा है मैं डीएम बनूं. आणि कोणी काँग्रेस इच्छा करते की मी गादीवर, भाजप म्हणते की मी गादीवर, कोणी म्हणते की मी मॅनेजर बनून, कोणी म्हणते मी manager. यही मुद्दा है. हाच मुद्दा ये आहे. तो सांसारिक हुआ, आता संसारिक पर आहे. मसीह लोगों के बीच में भी यही मुद्दा है. आणि ख्रिस्ती लोकांमध्ये देखील हाच मुद्दा आहे. मसीह विश्वासनार भाई बहन अपने मान और स्थान को लेकर परेशान. आणि ख्रिस्ती विश्वासनार भाऊ आणि बहीण आपल्या मानांना स्थानांना घेऊन ते वैतागले. ऐसा कैसा कर सकते दादा? असं कसं करू शकता दादा? निशा को कैसे खड़ा कर सकते? निशाला कसं? मैं प्रेज एंड वर्शिप लीडर हूँ. मी प्रेझेंट ओ निशा नहीं है, निशा नहीं. वो कल की छोकरी है. मैं 15 साल से हूँ. 15 वर्षापासून हाँ मैं लीडर हूँ. मी लीडर आहे. तेरी गद्दी खतरे में नजर आ रही है. आणि तुझी जी जागा आहे गादीची भीतीत धोक्यात दिसून येते. ऐसा कैसा कर सकते दादा? असं कसं करू शकता दादा? मेरे भांजे को बचाने को इधर मेरी जगह है वो. आणि माझ्या मेरा है ये सब. ये मेरा है, ये मेरा है. मैं बचाने वाला है. गैब्रियल को कैसे कह दे दिया? मेरी गद्दी खतरे में डाल रहे. आणि माझी जाओ नहीं आता. आणि मी नाही येत. मन में मनातच मन में ही बुड़बुड़ा है. मनातच पागल ना समझ हो गए. आणि ना समज आहे. उनके दिल कैसे हो गए? त्यांचे हृदय कसे कुछ आहे? समझ में काही समजत नहीं आ रहा. नाही येत. प्रेज द लॉर्ड. हमारी गद्दी आणि आमची गादी धोक्यात आहे. धोखे में, खतरे में है. धोक्यात आहे. मेरी जगह धोखे में है. माझी जागा धोक्यात आहे. अभी दादा ने बोला दरवाजे में खड़ा कर दूंगा. मेरी ये जगह परमानेंट है. आणि दादाच्या कोणी मला दारात उभं कर, ही जागा ती माझी अभी fix आहे. खड़ा करेंगे तो वो जगह परमानेंट है क्या? उभं केलं तर ती जागा permanent प्रेज आहे. द लॉर्ड. हालेलुया. Hallelujah. अरे अभी मैं कुर्सी पर बैठी हूँ. आता तुम्ही क्या कुर्सी मालूम बसली. कल दादा किधर काय बिठाएंगे. माहिती दादा कुठं बसवतील. वो जगह भी तुम्हारी परमानेंट नहीं है. त्या दिवशी fix नाही. प्रेज द लॉर्ड. कलीसिया में किसी की भी गद्दी परमानेंट नहीं है. मंडळीमध्ये कुणाची जागा फिक्स नाही. ना ही मेरी, नाही माझी. मेरी भी नहीं. नाही माझी. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पास्टर के साथ रहूंगा, पास्टर सोबत राहील, नजदीक रहूंगा. जवळ राहील. पास्टर के बाद भाई पास्टर बनूंगा. पास्टर बन. Praise the Lord. तेरा गद्दी भी सुरक्षित नहीं. तुझी जागा पण सुरक्षित आहे. Praise the Lord. Hallelujah. तेरी जगह भी धोखे में है. तुझी जागा पण धोक्यात आहे. Praise the Lord. Hallelujah. वही बोल रहा है. तोच बोलत आहे. अभी मेरे बादशाह के सिवा और क्या रह गया? आणि माझ्या फक्त आता राजपट सोडून काय राहिलं? पगला गया. आणि वेळासारखं मन में ही बुड़बुड़ा रहा है. मनातच बडबडतो. शिकारी परिंदे आकर अच्छी अच्छी बातों को चुप कर लेकर जा रहे हैं. हिंसक पक्षी येऊन चांगल्या चांगल्या गोष्टींना ते- राजा है, राजा आहे. अभिषेक है, अभिषेक केला. पसंद किया है, आवडलाय देवाला. चुना हुआ है, आवडलाय. इस्राएल का पहला बादशाह है. आणि इस्रायलाचा पहिला राजा आहे. पर शिकारी परिंदे आकर अच्छी अच्छी बातों को चुप कर लेकर जा परंतु रहे हैं. हिंसक पक्षी येऊन ते चांगल्या चांगल्या गोष्टी हिसकावून आणि टिपून घेऊन हम जातात. सोचते रहते, सोचते रहते, सोचते रहते, सोचते रहते और नींद में भी बुड़बुड़ाने लगते आणि हैं. आम्ही विचार करत राहतो, विचार करत राहतो, विचार करत राहतो आणि मनामध्येच बडबड करत राहतो. अगर मुझे किसी को बर्बाद करना ना हो नींद में भी, आणि मला कोणाचं जर बरबाद करा, नाश करायचं त्याला झोपेत पण. पर काय झालं? काय झालं? बोलेंगे भी नहीं क्या हो. बोलणार पण नाही काय. क्या ना बोले. कसं बोलणार? Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. नींद में भी पगला जाता है. आणि झोपेत पण बरोबर. Praise the Lord. Hallelujah. सिस्टर के नींद में भी आता है, झोपेत पण येतं शिष्य. इसलिए वो हंस रहे. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. निशा मुझसे बदला लेगी.
ब्रदर निर्मल भी बदला लेंगे। Praise- अन्य भाषा ठीक है, अन्य भाषा बात अलग है। मैं ये बुड़बुड़ाने की बात कर रहा हूँ, बुड़बुड़ाना, कुड़कुड़ाना, बदला लेने की भावना। मी कुरकुरे बद्दल बोलत आहे, जे बदला घ्यायचा, सूड घ्यायचा. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया। हालेलुया. तो पगला गया, आणि तो मग सोचते रहते, आणि विचार करत. सोचते विचार रहते। करता. शाऊल भी सोचते रहा, शाऊल पण विचार करत. सोचते रहा, विचार करता. सोचते रहा, विचार करत राहील. सोचते रहा, विचार करता. और सोचते सोचते भागते रहा, आणि विचार करत करत पळत राहील. दौड़ते रहा, पळत राहील. जंगलों में दौड़ा। आणि जंगलात धावला. जंगलों में कौन दौड़ता है? जंगलात कोण धावतो? जंगलों में कौन दौड़ता है? जंगलात कोण धावतो? हाँ, जंगलों में दौड़ने लगा शाऊल। जंगलामध्ये मैं मेरी बोल रहा नहीं है, बाइबल में लिखा है। माझं नाही बोलत आहे, बायबल मध्ये लिहिलंय. जंगलों में दौड़ने लगा अकेला ही। आणि जंगलात पळून अच्छा आले. चलो जंगलों में जा रहे हैं, कुछ 4-5 लोगों को पिकनिक मनाएंगे, बॉन फायर बनाएंगे, अकेला दौड़ रहा है। आणि जंगलात जाऊ थोडीशी तलवार और भाला लेकर शाऊल अकेला जंगलों में दौड़ रहा आणि है। तलवार आणि भाला घेऊन एकटाच शोल पिकनिक भी नहीं जा रहा बेचारा, पिकनिकवर पण नाही. अकेला दौड़ रहा है। एकटा धाव. फिर गुफा में दौड़ रहा है, आणि मग त्या गुफेमध्ये धावतो. गुफा में। गुफेमध्ये. चलो अजंता एलोरा गुफा में जाएंगे, पिकनिक मनाएंगे, आणि अजून अच्छा अच्छा खाना खाएंगे, चांगले चांगले जेवू. पर वो अकेला ही परंतु एकटा तलवार और भाला लेकर गुफा में दौड़ रहा तलवार है, आणि भाले घेऊन तो गुफेमध्ये धावतो. रास्तों पर भी दौड़ रहा है। आणि रस्त्यावर पण धावतो. तलवार और भाला लेकर तुम रास्ते पर दौड़ेंगे तो लोग क्या बोलेंगे? तलवार आणि भाला घेऊन तुम्ही धावाल तर क्या बोलेंगे? पागल। वेडा. समझ ही नहीं, उनके दिल अंधकार हो गए। समजच नाही, त्यांचे हृदय अंधकार. बाइबल में रोमियो का एक अध्याय 21 से ही मैं पढ़ा रहा हूँ। आणि रोजगाराचे उनके दिल अंधकार हो गए, त्यांचे हृदय अंधकारमय ना झाले. समझ हो गए, नासमझ बस झाले. तलवार और भाला लेकर हम दौड़ रहे। तो तलवार क्यों? घेऊन दौड पळत. दाऊद रास्ते में मिला तो मार दूंगा, दाऊद रास्ते गुफा में मिला तो मार दूंगा, जंगल में मिला तो मार दूंगा। एक ही ख्याल, एकच दाऊद को मारना है। दाविदाला मार. कौन है वो? कोण आहे तो? इस्राएल का बादशाह। इस्रायलचा राजा. दुश्मन को मारना है। आणि शत्रूला मारायचं. किसको मारना है? कोणाला मारायचं? दुश्मन राजा को मारना है, आणि दुश्मन राजा राज्य जीतना आणि है। राज्य पर जिंकायचं. किसको मारने की सोच रहा है? परंतु कोणाला मारायची विचार करतोय? कौन था मालूम है? हं? कौन था वो? कोणता तो? कोण होता तो? सग्गा दामाद, आणि सख्खा जावई. उसके बेटी का पति था मिकल का। आणि मिखाईल त्याची मुलगी जी होती त्याचा नवरा होता, तिचा नवरा होता. प्रेज़ द लॉर्ड, उसी को मारने को देख रहा है। आणि त्यालाच मारायला इतना अब पाहिजे. भी समझ में नहीं आ रहा है कि मेरी बेटी का पति, आणि एवढं पण नाही कळत की अरे उनके माझी दिल ना मुलगी समझ है, नवरा आहे आणि एवढं समजत नाही त्याला. उनका दिल ना समझ हो त्याचं हृदय गया, एवढं न समज झालं. अंधकारमय हो गया, अंधकारमय झालं. पगला गया, येडा झाला मारने के लिए सोच रहा है, आणि मारायसाठी धावतो. दौड़ रहा है, यहाँ दौड़ रहा है, वहाँ दौड़ रहा है, वहाँ दौड़ रहा तिकडे है। पळतोय, तिकडे धावतोय, क्या तिकडे हुआ? पळतोय. काय झालं? दौड़ते दौड़ते खुद की तलवार पर ही उसने अपनी गर्दन काटी। आणि पळता पळता आपल्या तलवारीवरच त्याने आपलं मुंडकी कापली. प्रेज़ द लॉर्ड, जिसको मारने गया तो वो रह गया, आणि ज्याला मारायला गेला तो अपनी नाही. तलवार से उसने अपनी गर्दन को काट कर मर गया, नाश हो गया। आणि स्वतःच्याच तलवारीवर आपलं मान मुंडक कापून तो मेला आणि स्वतःचा नाश केला. बर्बाद हो गया। नाश झाला. प्रभू का अच्छा बीज था वो, आणि प्रभूचे चांगले बादशाह राजा इस्राएल का इस्राएल अभिषेक, अभिषेक पसंद किया हुआ, आवडलेला चुना हुआ, आवडलेला बातिल बातों में पड़ गया, आणि व्यर्थ गोष्टीत पडला. फालतू बातों में पड़ फालतू गया, गोष्टीत पडला. दिल अंधकार में हो गया, हृदय अंधकार दिल में झाला. नासमझ हो गया। हृदय न समज झालं. उनके लिए लाखों, मेरे लिए हजार। क्यों सोचना है? आणि त्याच्यासाठी लाख क्यों सोचना है? का विचार तेरा करायचा? काम है तू न्याय कर और बादशाहत कर। आणि तुझे काम आहे तू न्याय कर आणि राज्य कर. प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया. दिल में, दिमाग में ही बातें कर रहा है कि मेरी बादशाह गई। आणि मनातच बोलत आहे, बडबड क्यों सोचना है? का विचार जब करतो? गई भी नहीं थी, आणि जेव्हा गेली पण जब नव्हती, बादशाह गई भी नहीं थी तो सोच रहा था। आणि राजपट गेलंच नव्हतं, तोच विचार करत होता. प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया. बात बुरी लग गई, वाईट वाटलं मला. बात बुरी लग वाईट वाटलं गई। मला. शिकारी परिंदे आकर अच्छी बातों को चुप कर आणि लेंगे। ते हिंसक पक्षी आले आणि चांगल्या गोष्टी टिपून घेऊन गेले. ये आखिरी वचन बोलकर खत्म कर रहा आणि हूँ। पहला शेवटचं सामुएल, बोलत आहे, संपवून टाकतो. पहला सामुएल 19 का 1, पहला सामुएल 19 का 1, पहिले शमूएल 19:1, पहला सामुएल 19 का 1, पहिले शमूएल 19:1. 19 का 1 वचन पढ़िए। शाऊल ने हाँ। अपने पुत्र हाँ। योनातान हाँ। और अपने सब कर्मचारियों से हाँ। दाऊद को मार डालने की चर्चा की, हाँ परंतु शाऊल का पुत्र योनातान दाऊद से बहुत प्रसन्न था। हाँ, अभी फिर 11 वचन, 19 का 11। 19:11. तब शाऊल ने हाँ दाऊद के घर पर हाँ दूत दूत इसलिए भेजे हाँ। कि वे उसकी
हाथ में रहे हाँ और सवेरे उसे मार डाले। हाँ, सवेरे उसे मार डाले। तब दाऊद की स्त्री मिकल ने हाँ। उसे यह कहकर जताया, हाँ। यदि तू इस रात को अपना प्राण न बचाए तो सवेरे मारा जाएगा। हाँ, अभी 31 का 4 से 6, पहला सामुएल 31 का 4 से 6। पहिला समूएल 31 4 ते 6. तब शाऊल ने हाँ अपने हथियार ढोने वाले से हाँ, कहा, हाँ। अपनी तलवार खींचकर अपनी तलवार खींचकर मुझे भोग दे। मुझे अपने ही सैनिक को बोल रहा है कि मेरी तलवार, तेरी तलवार से तू मुझे मार दे। हाँ आपल्या सैनिकाला म्हणत तुझी तलवार उपस आणि मला मार. हाँ ऐसा न हो कि हाँ। वे खतना रहित लोग आकर हाँ। मुझे भोग दे हाँ। और मेरा खट्टा करे। हाँ परंतु उसके हथियार ढोने वाले ने हाँ। अत्यंत भय खाकर हाँ। ऐसा करने से इनकार किया। हाँ तब शाऊल हाँ। अपनी तलवार खड़ी करके अपनी तलवार खड़ी करके उस पर गिर पड़ा। उस पर गिर पड़ा। आगे पढ़ो। 6 उस पर गिर पड़ा, हो गया। हाँ। ओके, इधर देखिए 4 5 6 4 से 6 तीन राहिले, सहा राहिले. 6 राहिलं ना, 5-6 दोन्ही राहिले। तो पढ़ो ना। यह देखकर कि हाँ। शाऊल मर गया, हाँ। उसका हथियार ढोने वाला भी हाँ। अपनी तलवार पर आप गिरकर उसके साथ मर गया। हाँ यो शाऊल और उसके तीनों पुत्र और उसका हथियार ढोने वाला और उसके समस्त जन उसी दिन एक संग मर गए। इधर देखिए इथे पहा क्या हुआ। काय झालं. बातिल बातों में पढ़ने से, व्यर्थ गोष्टीत पडण्याने, फालतू बातों में पढ़ने से, फालतू गोष्टीत किसी पडण्याने, के बात बुरी लगने से कोणाला वाईट बोल लागण्याने शाऊल और उसका पूरा खानदान मर गया। आणि शाऊल आणि त्याचं पूर्ण घराणं मेलं. तीनों बेटों के साथ। पूर्ण तिन्ही और मुलांसोबत. कैसे? आणि कसं किसी ने उनको नहीं मारा। त्यांना मारलं नाही. जैसे बाइबल में कहा कि वचन का अज्ञानता के कारण मेरी प्रजा नाश हो रही है। आणि जसं बायबल मध्ये लिहिलं की वचनाच्या अज्ञानामुळे माझी प्रजा ती नाश पावत आहे. Praise the Lord. Hallelujah. उसकी अज्ञानता के कारण उसने अपने ही तलवार पर अपनी जान दी। आणि त्याच्या पणामुळे त्याने आपल्याच तलवारीवर आपला जीव दिला. Praise the Lord. Hallelujah. सारे बच्चे उसी अपने अपनी तलवार पर गिरे आणि सर्व त्याची लेकरं त्याच तलवारीवर ते पडले और मर गए, आणि मेले. नाश हो गए, नाश झाला, बर्बाद हो गए। उद्ध्वस्त झाले. आपकी बातिल बातें, तुमचे व्यर्थ गोष्टी, फालतू बातें, फालतू गोष्टी, बुरी लगने वाली बातें, वाईट लागणाऱ्या ये गोष्टी आपको बर्बाद कर देंगे, हे तुम्हाला उद्ध्वस्त करतील, तबाह कर देतील. उद्ध्वस्त करतील. Praise the Lord. हालेलुया। अब आपको सोचना है हे तुम्हाला विचार कि करायचा. मुझे बातिल बातों में पढ़ना है या नहीं। तुम्हाला आम्हाला व्यर्थ गोष्टींमध्ये पडायचं का बातिल नाही. बातों में पढ़ोगे व्यर्थ गोष्टीत तो पडाल आप पागल कहलाओगे। तर तुम्ही वेडे म्हणाल. क्या कहलाओगे? काय म्हणाल? उनके दिल नासमझ हो गए, आणि त्यांचे हृदय समजत नसल्यासारखे झाले. पूर्ण प्रभु का वचन समझ में नहीं आएगा, प्रभूचं वचन समजणार प्रभु की नाही, बातें समझ में नहीं आएगी, प्रभूच्या गोष्टी समजणार नाही, प्रभु का मार्ग समझ में नहीं प्रभूचा आएगा। मार्ग समजणार नाही. उनके दिल नासमझ हो गए, आणि त्यांचे हृदय हे न समज झाले. प्रभु की राहों को वो समझ नहीं पाए, प्रभूच्या मार्गांना ते समजू प्रभु शकले की नाही, मर्जी को वो समझ नहीं प्रभूच्या पाए। इच्छेनं नाही समजू शकले. सब लोग पगला जाएंगे आणि सर्व लोक जो फालतू की बातों में फंसे। जे निरर्थक व्यर्थ गोष्टींमध्ये पडतील ना जास्त इनको ज्यादा क्यों, मेरे को कम क्यों, आणि ह्यांना जास्त का मला कमी का, इनके साथ ही पास्टर क्यों, हमारे साथ क्यों आणि नहीं, पास्टर यांच्या सोबतच का माझ्या सोबत का नाही, मुझे ही क्यों पास्टर बार बार डांटता है, आणि मलाच का वारंवार पास्टर रागवतात, मुझे ही क्यों, मलाच का, मुझे ही क्यों, मलाच का, बच्चों को या मेरे किसी को और डांटते हैं, मुझे ही बोलते रहते आणि हैं। माझ्याच मुलांना फक्त रागवतात, मलाच फक्त रागवतात, Praise मलाच the का. Lord. हालेलुया। Hallelujah. फालतू की बातों में मत पड़ो, व्यर्थ गोष्टींमध्ये पडू बर्बाद नका. हो जाओगे। आणि नाश होईल. Praise the Lord. प्रार्थना करेंगे। प्रार्थना करू.